नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. रतन टाटा पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विदर्भ दौऱ्यावर 1972 मध्ये आले होते अकोल्यात. कायदेशीर मोर्चा काढणे आले अंगलट, त्या सर्वांना पोलिसांनी केली अटक. SRP केली तैनात. रंगीलो गरबामध्ये तरुणांचा उत्साह शिगेला, देशमुख परिवारातर्फे माता राणीचे विधिवत पूजन. खतिबांचा काँग्रेस प्रवेश कोणाच्या पथ्यावर पडणार, बळीराम शिरस्कार यांच्यासाठी अच्छे दिन येण्याचे संकेत. पावसाने सोयाबीन उत्पादक अडचणीत, अवेळी आलेल्या पावसाने उड्डाणपुलास लागल्या धारा. आता सविस्तर बातम्या. ख्यातनाम उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांनी सन 1972 मध्ये अकोल्याला भेट दिली होती. टाटा उद्योग समूहाला वैश्विक रूप प्राप्त करून देणारे रतन टाटा अकोल्याला आले होते. येथील माणिक टॉकीज जवळच्या खत्री यांच्या विद्यार्थी ब्रदर्समध्ये त्यांनी 1972 साली भेट दिली होती. विद्यार्थी ब्रदर्सचे हुकुमचंद खत्री यांच्याकडे नेल्कोची एजन्सी होती आणि रतन टाटा विदर्भ दौऱ्यावर असताना अकोला येथे आले होते. अकोल्यातील खत्री कुटुंबीय आणि स्नेहीजनांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दुर्गाप्रसाद खत्री, लक्ष्मीकांत खत्री, नरेंद्रकुमार खत्री, कैलास आणि राजेश खत्री उपस्थित होते. त्या गोष्टीला आज 52 वर्षे झाली. परंतु त्यानंतर टाटा उद्योग समूहाचा वाढता व्याप आणि व्यस्तता यामुळे अकोला परिसरात रतन टाटा येऊन गेल्याचा संदर्भ सापडत नाही. बुधवारी रतन टाटा अनंताच्या प्रवासाला निघून गेले आणि जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. बुधवारी जुने शहर पोलीस स्टेशनवर गैरकायदेशीर मोर्चा काढणे, त्याचबरोबर एका वृद्धास मारणे या प्रकरणात 5 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल असून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. हरिहर पेठ येथील दंगल प्रकरणातील सहभागी असलेल्या 17 आरोपींना अटक केल्यानंतर काही महिलांनी काल जुने शहर पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. या मोर्चाने परत जाताना दुसऱ्या गटाच्या एका व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून मारहाणीत सहभागी आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न करता शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात करण व सोनू साहू हे फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बुधवार 9 ऑक्टोबर रोजी करण साहू यांच्या नेतृत्वात विनापरवाना मोर्चा काढण्यात आला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी दिली आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नये व सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नये, तसेच विनापरवाना मोर्चा, धरणे, आंदोलन, रॅली काढू नये. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. अकोल्यातील एकमेव लाईव्ह गरबाचे ठिकाण असलेल्या RDG कॉलेज प्रांगणातील रंगीलो गरबा सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या ठिकाणी हजारो गरबा दांडिया प्रेमींची रोज हजेरी असते. देवी मातेचे पूजन करण्यासाठी RRC नेटवर्कतर्फे पूजन करण्यात आले. खरे तर नवरात्रीचे नाव ऐकताच मनात येतो तो गरबा आणि दांडिया. यावेळीही नवरात्रीनिमित्त शहरातील RDG कॉलेजच्या प्रांगणात रंगीलो गरबा आयोजित करण्यात आला आहे. शेकडो गरबाप्रेमी विविध वेशभूषा परिधान करून माता राणीसमोर गरबा नृत्य सादर करून माता राणीची आराधना करत आहेत. बुधवारी गरबा सुरू होण्यापूर्वी महाआरती करण्यात आली. यावेळी RRC नेटवर्कच्या संचालिका सौ कल्पनाताई देशमुख, सौ मंजुषाताई देशमुख, त्याचबरोबर RRCचे संचालक पंकज देशमुख, कार्यकारी संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांच्यासह देशमुख परिवाराचे इतर मान्यवर सदस्य, मित्र यांची उपस्थिती होती. माता राणीचे विधिवत पूजन उपस्थित पंडितजीच्या हस्ते करण्यात आले. रंगीलो गरबा आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांनी दररोज ठरवून दिलेल्या थीमनुसार महिला व मुली वेशभूषा परिधान करून अतिशय सुंदर आणि आकर्षक रोषणाईत देवीसमोर गरबा दांडिया सादर केला। आयोजकांकडून शेकडो गरबाप्रेमींसाठी प्रकाश योजनेने सुसज्ज साऊंडचा ठेका धरला। गरबा गाणी सादर करणारे कलाकार एका पाठोपाठ एक गाणे सादर करीत उपस्थित रसिकांचा उत्साह वाढवत होते। हा गरबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती। वंचितने काँग्रेस नेते नतीकोद्दीन खतीब यांची उमेदवारी घोषित करत स्वपक्षीय नेत्यांना तर घरी बसविलेच, पण शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी देखील मोठी अडचण केल्याचे चित्र आहे। तर या उमेदवारीने भाजपचे संभाव्य उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्यासाठी उत्साहाचे वातावरण दिसत आहे। वंचितने काँग्रेसचे माजी आमदार ॲडव्होकेट नतीकोद्दीन खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला नाही, तर त्यांना बाळापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामुळे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना अग्निपरीक्षा द्यावी लागू शकते। खतीब यांच्यामुळे या मतदारसंघातील समीकरण बदलले आहे। महायुतीत ही जागा भाजपकडे राहिल्यास माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासाठी ही निवडणूक फीलगुड निर्माण करू शकते। भाजपला हा मतदारसंघ सुटला तर माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार नारायण गव्हाणकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर शिंदे शिवसेनेकडून विठ्ठल सरप इच्छुक आहेत। ही साशंकता केव्हा दूर होते याकडे सर्वांचे लक्ष आहे। नितीन देशमुख यांनी मतदारसंघासाठी निधी खेचून आणला। वांचे पाणी बाळापूरला मिळावे म्हणून लढा उभारला हे खरे असले तरी यावेळी निर्माण झालेली स्थिती त्यांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे। वंचित बहुजन आघाडीचा स्थानिक कार्यकर्ता नेता पक्षाच्या या धरसोड वृत्तीने नाराज झाला आहे। या मतदारसंघात वंचित नेते ॲडव्होकेट धैर्यवर्धन पुणकर, व्यावसायिक पोहरे यांच्यासह गेल्या वेळी MIM वर उभे राहिलेले डॉक्टर रहमान खान यांच्यापैकी कोणालाच तिकीट न मिळाल्याने स्थानिक कार्यकर्ता व नेते नाराज असल्याची माहिती आहे। आता हे नाराज नेते कुठे जातात असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला आला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी मुदतीत घ्या अशी मागणी अकोला जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी केली आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांना पत्र पाठविले असून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेची स्थिती होते काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। जानेवारी 2020 मध्ये अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, नागपूर, धुळे, पालघर या 7ही जिल्हा परिषदांमध्ये लोकनियुक्त शासन स्थापित करण्यात आले। त्यानंतर कोरोनामुळे जग हादरले। या काळात लोकनियुक्त प्रतिनिधींना जनहिताची कामे प्रभावीपणे राबविता आली नाहीत। आता महाराष्ट्रातील 7 जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर 2024 मध्ये समाप्त होत आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींची जनगणना झालेली नाही। या मुद्द्यांवर ओबीसीच्या आरक्षण टक्केवारीचा प्रश्न उपस्थित झाला। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जसे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेक वर्ष मुदत संपूनही तेथे रीतसर निवडणुका न घेता प्रशासक कारभार चालवित आहेत। अकोला जिल्हा परिषदेचा व अन्य 6 जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर 2024 मध्ये समाप्त होणार आहे। परंतु राज्य निवडणूक आयोगाकडून डिसेंबर 2024 मध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदार नोंदणी करणे अगर निवडणुका घेण्याबाबतची प्रशासनाकडून कोणतीही कारवाई सुरू असल्याचे दिसत नाही। याचाच अर्थ या जिल्हा परिषदेचा कारभार सुद्धा प्रशासनामार्फत चालविण्याचा मानस दिसून येत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। जानने वाले कोई नहीं आया था मैडम, आप भी तो आए हैं और हमारी समस्या जान रहे हैं। ऐसा आज तक के अकोला में हुआ नहीं। काही कंपन्या वगैरह खुलल्या पाहिजे इकडे, रोजगार याच्यात काही परवडत नाही। टोल टैक्स बहुत लग रहा है हमको। हम बहुत बार बोल चुके, न्यूज पे बोले, कलेक्टर ऑफिस पे बोले, लेकिन ब्रेकर का आज तक समाधान किसी ने दिया ही नहीं। और चौक से चौक पीछे राजेश मंदिर के पीछे का जो रोड है इतना खराब है, बर्दाश्त भी नहीं करता। आपली इतके मुलं पुण्याला जाते शिकायले, बाहेर गावाला जाते शिकायले, तिथं पुरत नाही तेवढ्या 12,000 13,000 रुपये पगार मिळते। उडानपूल आम्ही भविष्यात असं विचार केला नव्हता की आमच्या डोळ्यानं दिसेल, पण दिसला। लोकसंख्येवरती नियंत्रण पाहिजे। गवर्नमेंट ने अभी सिर्फ एक लालूच दी दी है कि लाडली बहना की वजह से, इसके बाद 5 साल भी वही हाल रहेगा। 5 साल पहले भी इसमें गरीबी गरीब होते जा रहा, अमीर अमीर होते जा रहा। रोड बनला की नाही, तो मोठा पाहिजे होता पूल, तो झाला लहान। पहले लीडरों के हाथ में था, पब्लिक अपने हाथ में इलेक्शन लेने वाली है। लोकशाहीचा जागर
फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. उड्डाणपुलावर पथदिवे किमान रात्रीतून सुरू असण्याची गरज आहे, पण उड्डाणपुलावरचे अनेक पथदिवे दिवसा सुरू असतात आणि रात्री बंद असतात. जिल्हा कारागृह ते टॉवर उड्डाणपुलावरील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. विद्युत विभागाचे वैशिष्ट्य असे की पथदिवे रात्री बंद, मात्र काही भागात दिवसा उशिरापर्यंत ते सुरू असतात. नागरिक याबाबत महापालिका आणि महावितरण यंत्रणेशी संपर्क साधतात, परंतु फार उपयोग होत नाही. नवरात्र सुरू आहे, तसेच शहरातील रहदारीचा सामना करावा लागू नये म्हणून उड्डाणपुलावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते. यावेळी पथदिवे बंद राहिले तर पंचायत होते. पथदिवे बंद राहिले तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अगदी दिवसाढवळ्या उड्डाणपुलावर अपघात झाले आहेत याचा विचार करावा आणि बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावे अशी मागणी होत आहे. नेहमी ओरड होऊन देखील संबंधित यंत्रणा जागी होत नाही, याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सोयाबीन सुरक्षित राहील का ही चिंता सतावत असून थ्रेशरमधून सोयाबीन काढले जाते, पण अचानक आलेला पाऊस शेतकऱ्यांना त्रस्त करत आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीन कटाईला वेग आलेला दिसतो, परंतु त्याचवेळी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कापणी झालेले सोयाबीन शेतात आहे. अशा वेळी जोरदार पाऊस झाला तर पीक हातचे जाईल अशी भीती वाटते. राज्याच्या काही भागात पाऊस होत आहे. पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. बुधवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. पावसापासून सोयाबीन पिकांचा बचाव व्हावा म्हणून शेतकरी कामाला लागले आहेत. सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आली असताना पाऊस बेजार करीत आहे, त्यामुळे शेतकरी पीक वाचवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करीत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. जानने वाला कोई नहीं आया था मैडम, आप भी तो आए हैं और हमारी समस्या जान रहे हैं. ऐसा आज तक के अकोला में हुआ नहीं. काही कंपन्या वगैरह खुलल्या पाहिजे इकडे, रोजगार ह्याच्यात काही परवडत नाही. टोल टैक्स बहुत लग रहा है हमको. हम बहुत बार बोल चुके, न्यूज पे बोले, कलेक्टर ऑफिस पे बोले, लेकिन ब्रेकर का आज तक समाधान किसी ने दिया ही नहीं. और चौक से जो पीछे राजेश मंदिर के पीछे का जो रोड है इतना खराब है, बर्दाश्त नहीं करता. ते आपली इच्छे मुलं पुण्याला जाते शिकायले, बाहेर गावाला जाते शिकायले, तिथं पुरत नाही तेवढ्या 12,000 13,000 रुपये पगार मिळते. की उडानपूल आम्ही भविष्यात असा विचार केला नव्हता की आमच्या डोळ्यानं दिसेन, पण दिसला. लोकसंख्येवरती नियंत्रण पाहिजे. गवर्नमेंट ने अभी सिर्फ एक लालूच दी दी है लाडली बहना की वजह से. इसके बाद 5 साल भी वही हाल रहेगा. 5 साल पहले भी इसमें गरीबी गरीब होते जा रहा, अमीर अमीर होते जा रहा. रोड बनला की नाही, तो मोठा पाहिजे होता पूल, तो झाला लहान. पहले लीडरों के हाथ में था, पब्लिक अपने हाथ में इलेक्शन लेने वाली है. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. राज्यातील धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राजपत्राची होळी करण्यात आली. राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. या काळात मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात लेखी आश्वासन सुद्धा दिले होते. याबाबत आज 12 दिवस उलटून सुद्धा अद्याप शासन परिपत्रक काढले नाही. उलट काल रात्री 12 वाजता एक राजपत्र काढीत धनगर समाजावर अन्याय केला आहे. त्या संदर्भात आज सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपत्राची होळी करीत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी धनगर समाजाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाचे जे पुरावे आहेत, या पुराव्याचा महसूल विभागाचा GR होता. त्या GR मध्ये 36 नंबरवर ओरान धनगर हे स्पष्ट असताना त्या ठिकाणी रात्री 12:30 वाजता एक शासन राजपत्र काढलं आणि त्या राजपत्रामध्ये धनगरऐवजी धनगड वाचावे असं एक राजपत्र चुकीचं काढून धनगर समाजाला राजकीय जे पुरावे आहेत, हे शासनाचे जे पुरावे आहेत, हे पुरावे धनगर समाजाला आरक्षण मिळू नये हे नष्ट करण्याचं षड्यंत्र शासन करीत आहे. आणि या विरोधात आज रात्री काढलेल्या त्या शासन
राजपत्राचं होळी करण्याचं काम आम्ही या अकोला जिल्हा सकल धनगराच्या समाजाच्या वतीनं करणार आहोत। आणि हे पत्रक राजपत्र रद्द नाही झालं आणि आरक्षणाची अंमलबजावणी जर नाही केली तर या शासनाला विधानसभेमध्ये घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आणि यांची नाव समुद्रामध्ये बुडवल्याशिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही। एकीकडे ऑक्टोबर हिट आणि दुसरीकडे पडणारा पाऊस असे चित्र सर्वत्र होते। त्यात अकोल्याचे उड्डाणपुलाचे गळके पाईप याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत होता। ऑक्टोबर हिट आणि आज अचानक आलेल्या पावसाने शहरातील नागरिकांचे जनजीवन पूर्णतः अस्ताव्यस्त झाले होते। त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या तुटलेल्या पाईपमधून पाणी रस्त्यावरती खाली पडत होते। दिवसभर उन्हाळा, थंडीचा गारवा आणि दुपारी पाऊस अशा 3 वातावरणात अकोलेकर सध्या राहत आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन आज ठप्प झाले होते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। रतन टाटा पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। विदर्भ दौऱ्यावर 1972 मध्ये आले होते अकोल्यात। कायदेशीर मोर्चा काढणे आले अंगलट, त्या सर्वांना पोलिसांनी केली अटक, SRP केली तैनात। रंगिलो गरबामध्ये तरुणांचा उत्साह शिगेला, देशमुख परिवारातर्फे माताराणीचे विधिवत पूजन। खतिबांचा काँग्रेस प्रवेश कोणाच्या पथ्यावर पडणार, बळीराम शिरस्कार यांच्यासाठी अच्छे दिन येण्याचे संकेत। पावसाने सोयाबीन उत्पादक अडचणीत, अवेळी आलेल्या पावसाने उड्डाणपुलास लागल्या धारा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।